इर्मया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. लोक म्हणाले, ह्या इर्मयाचा काटा आता काढलाच पाहिजे. आपल्याकडे धर्मशास्त्राचे ज्ञान देण्यासाठी पुरोहित आहेत, सल्ला मसलत देण्यासाठी विद्वान आहेत आणि देवाचा संदेश सांगण्यासाठी प्रवक्तेही आहेत. तर मग त्याच्यावर आपण आरोप ठेवूया. त्याच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची आपल्याला मुळीच गरज नाही. हे प्रभू, माझ्याकडे तू लक्ष दे. माझे विरोधक काय म्हणत आहेत ते ऐक. बर्याची फेड वाईटाने व्हावी काय? कारण बघ की त्यांनी माझा जीव घेण्यासाठी कसा खड्डा तयार केला आहे. त्यांच्यावरील तुझ्या कोपाचे निवारण व्हावे म्हणून मीच त्यांच्यासाठी तुझ्या जवळ मध्यस्थी केली होती, ह्याची आठवण कर. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथै लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू वर यरुशलेमेस जाण्याच्या बेतात असता त्याने 12 शिष्यांना वाटेत एकीकडे नेऊन म्हटले, पहा, आपण वर यरुशलेमेस जात आहोत आणि मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजकांच्या व शास्त्र्यांच्या हाती धरून देण्यात येईल. ते त्याला मरणदंड ठरवतील आणि थट्टा करावयास, फटके मारावयास व वधस्तंभावर खिळावयास त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील आणि 3ऱ्या दिवशी तो पुन्हा उठवला जाईल. तेव्हा जब्दीच्या मुलांच्या आईने आपल्या मुलांसह त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्या जवळ काही मागितले. त्याने तिला म्हटले, तुला काय पाहिजे? ती त्याला म्हणाली, तुमच्या राज्यात ह्या माझ्या 2 मुलांतील एकाने तुमच्या उजवीकडे व एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा. येशू म्हणाला, तुम्ही काय मागता हे तुम्हास समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिता येईल काय? ते त्याला म्हणाले, पिता येईल. त्याने त्यांस म्हटले, माझा प्याला तुम्ही प्याल खरा, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही. तर ज्याच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला त्याच्यासाठी तो आहे. ही गोष्ट ऐकून 10 शिष्यांस त्या 2 भावांचा राग आला. पण येशूने त्यांस बोलावून म्हटले, परराष्ट्रीयांवर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवतात व मोठे लोकही अधिकार करतात, हे तुम्हास ठाऊक आहे. तसे तुम्हांमध्ये नाही. तर जो कोणी तुम्हांमध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल आणि जो कोणी तुम्हांमध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल. ह्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नव्हे, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.